नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या न्यू ब्रँड व्लॉगमध्ये. तर आज हनुमान जयंती आहे, तर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर जसं मी कालच्या व्लॉगमध्ये म्हणलो होतो की आज पाऊस येऊ शकतो, तर बघा काल रात्री पाऊस खूप झालाय, अर्धा पाऊण तासावर पाऊस झालाय. तर आज हनुमान जयंती आहे, तर चला जाऊयात आपण आता मंदिरात. तर 7 वाजले सकाळचे, चला दर्शन वगैरे घेऊयात, नारळ वगैरे फोडूयात. तर काही चला जाऊयात मंदिरात दिशेने. नारळ वगैरे घेतलाय, सगळं सामान घेतले पूजेचं. तर चला, तर काही झालोय मंदिरापाशी. काहीच मंदिरात आलं, दर्शन वगैरे घेतलं जाऊयात घराकडे. तर काही दर्शन वगैरे घेतले, तर चला जाऊयात घराकडे. तर काही आलोय सध्या घरी आणि आता चाललोय प्रसाद आणायला. डबा वगैरे घेतलाय छोटासा, तर खीर केली प्रसादाला. तर चला सगळ्यांसाठी घेऊन येऊयात घरी. तर गाईच प्रसाद वगैरे घेतलाय आणि चाललोय घरी. आणि पाऊस यायला लागलाय बघा, थोडा थोडा बारीक. तर चला जाऊयात. तर गाई आलोय घरी, तर पाऊस वगैरे यायला लागलाय थोडासा. तर आता आपण काय करूयात, प्रसाद वगैरे खाऊयात. तर गाईज खीर वगैरे खाऊन आलोय बाहेर आणि आता बघा ऊन वगैरे पडले. तर चला आपण जाऊयात. आम्ही क्रिकेट खेळत आहोत तिथं, बघूया की ग्राउंड किती ओलं झाले, काय आकडे वगैरे खेळायला जमते की नाही. बघा बघा, खूप पाऊस पडला होता गाईज, पूर्ण पाणी वगैरे वाहिलं. तुम्हाला गाईज तिकडून रानातलं खूप वेळा दाखवलं गायचा रस्ता रानाकडे. तर तुम्हाला आता दाखवतो तिकडून गावातून जायचा रस्ता. इकडून रानातून खूप वेळा दाखवलाय तुम्हाला. तर आता ह्या रस्त्याने दाखवतो तुम्हाला कुठं आहे रस्ता. चला. तर गाईज बघा, इथून जाईल एक रस्ता आहे दुसरा. तर ही झाड तुम्हाला खूप वेळा रानातून दाखवले मी. तर गाईज आलोय बघा आपण रानात. इथं आम्ही समोर क्रिकेट खेळतो आणि दुसरा रस्ता तिकडून आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आपली रान. तर चला जाऊयात तिथे. इथनं रस्ता बघा केवढा बारीक आहे, इथनं जावं लागते म्हणून मी तिकडल्या साईडने येत असतोय. पण चला जाऊयात. काट वगैरे आहेत. गाईज आलोय आता आपण येतात. मागच्या साईडनं रस्ता आहे आणि दुसरा जो रस्ता आहे का तो बघा इकडच्या साईडनं आहे. आपण इकडच्या साईडनं दररोज शेतात येतो. तर आता बघा आलोय आपण जिथे क्रिकेट खेळत आहोत तिथे. तर पूर्ण माती ओली आहे आता सध्या. तर ऊन थोडंसं पडलं होतं, पण आणखीन आता गेले बघा. तर दिवसभर जर ऊन पडलं तर मग बेस्ट आहे आपल्याला 4 वाजता क्रिकेट खेळायला. कारण कॉल खूप म्हणजे खूप मजा आली. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेलं आहे सकाळी आज, तर बघून घ्या. पण गाईज पूर्ण बघा, इथं आम्ही क्रिकेट खेळतो का, इथं ओली माती आहे बघा, ही पूर्ण ओली माती आहे बघा. आता ही वाळायला पाहिजे, ही एवढी इथं थोडीशी खालच्या साईडला थोडीशी. कारण जिथं आम्ही क्रिकेट खेळतोय का ती बघा मेन पिच इथं आहे आणि ह्या पिचचं आहे का तिथंच बरोबर ओलं आहे. तर बाकीकडे एवढं नाही, पण इथलं वाळलं का त्यानंतर मग बघा 4 वाजता खेळायला मस्त आहे. तर आजचं वातावरण पण कालच्यासारखंच आहे सेम. तर कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला त्यांनी बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर ऊन जर पडेल तर त्यानंतर मग वाढून जाईल आणि पडायलाच पाहिजे, कारण माझी तरी इच्छा आहे की आज आपण क्रिकेट खेळावं. तर बघूयात काय होते, ऊन पडते की नाही, काय होते बाकीचं. सगळी रानं बघा काय आता पूर्ण रिकामं झाली, उन्हाळा चालू झालाय त्यामुळे. तर आम्हाला क्रिकेट खेळायला एक चांगला ऑप्शन आहे. आणि काही ब्लॉगमध्ये मी दाखवले की आमची जुनी शाळा, तिथं आम्ही क्रिकेट खेळायला जात होतो. जास्त खेळायला प्लेयर्स वगैरे नाही, त्यामुळे आम्ही इथल्या इथेच आपलं खेळतो. एक दिवसभर काहीतरी करण्यापेक्षा, कारण गावाच्या जवळ आहे, सर्वजण येतात इथं. तर आणि इथं जुगाड केलता बघा बसायला. इथलं कोणी पाल जी लावलं होतं ती नेलं काढून. आणि ही बघा झाड पण कोणीतरी वाकीकडल्या साईडला बांधून ठेवलंय. आणि काही जी चिलारीची झाडं मी तोडून टाकणार आहे, कारण बांधावरती या चिलाऱ्यांची झाडाचं काहीच काम नाही. जेव्हा आपलं रानात काहीतरी पेरायचं वगैरे असेल का तेव्हा तोडून टाकणार आहे, कारण ह्याचा काही फायदाच नाही. माझ्या माहितीने काही जे असं का केले सांगू तुम्हाला. इथं असं बसायला येते बघा, इथं असं बसायला येते. मी आता बसून बघितलो बघा बघा.
हे असं बसायला येते त्यामुळे केले वाटतं बहुत, कारण आमच्या गावाकडे असला जुगाड करते ती कोण काय ना काय. तर गाईज थोड्या वेळ बसलोय आता इथं खाली, कारण खूप गार लागा लागले. कारण घरी इतकं गरम व्हायला लागले आणि तसल्याच लाईट गेले. तर त्यामुळे थोड्या वेळ बसलोय, तर थोड्या वेळानं जाऊयात आपण घराकडे. तर गाईज मी आता बसून किती वेळ बसलो असं सांगा तुम्हाला. अर्धा पाऊण तास मी बसलो होतो, उगाच आपलं काय कर्म नाही म्हणून. घरी पण खूप गरम व्हायला लागले म्हणून. तर चला जाऊयात आता घरी, जेवण वगैरे करूयात. आणि हा शर्ट आहे का गाईज, खूप म्हणजे खूप जाड असल्यामुळे खूप गरम व्हायला लागले. तर घरी जाऊयात, टी शर्ट वगैरे घालूयात, चेंज करूयात हा शर्ट. तर चला जाऊयात घरी. तर गाईज जेवायला घेतले बघा, बटाट्याची भाजी, भाकर, चिगळाची भाजी आणि लोणचं. त्याला जेवण करून घेऊ. गाईज आलोय घरी, जेवण वगैरे केले आणि घरात आणखीन लाईट आली नाही. सकाळी 10 वाजता लाईट गेली होती. आता टाइम झालाय, दाखवतो तुम्हाला. टाइम झालाय बघा, 2 वाजत आलेत. तर तेव्हापासून लाईट गेली, आणखीन लाईट आली नाही. तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणताल आता बटणं बंद केली आहे काय. काय सुविधा नाही. तर जेवण वगैरे झाले, टी शर्ट वगैरे घातलाय, खूप गरम व्हायला लागले घरात. तर चला बाहेर जाऊन बसूयात, बघूयात कधी लाईट येते काय. तर गाईज आता बसलोय झाडाच्या सावलीला. पुढच्या साईडला बघा झाड वगैरे असल्यामुळं सावली पडली. तर गाईज आता टाइम वगैरे झालाय बघा, 3-3:30 वाजत आलेत. आणि लाईट गाईज आणखीन आली नाही. कधी सकाळी 10 वाजता गेली होती. आज काय झाले लाईटीनं काही कळलं नाही. तर या ब्लॉगला आता एंड करतो. तर सर्वांना एकच सांगणं आहे की आपले ब्लॉग सकाळी येतात, तुम्ही पाहत नाही, व्ह्यूज पाहिजे तसे येत नाही त्या. तर सर्वांनी ब्लॉग पाहत जा आणि काही कमेंट्स असतील तर विचारत जावा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर या ब्लॉगला आता एंड करतो आणि जातो क्रिकेट खेळायला. टाईम वगैरे झाला आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय.